नमस्कार मंडळी, बीइंग कलाकारच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून मी युवराज तामनकर स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो। आजची तारीख आहे 22 जून 2024। बरोबर 84 वर्षांपूर्वी म्हणजेच 22 जून 1940 ला दोन लोकांची भेट झालेली होती आणि ती दोन नावं म्हणजेच भारतरत्न स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर आणि अर्थात नेताजी सुभाषचंद्र जानकीनाथ बोस। मुझे याद आती है दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल। बिना खड्ग बिना ढाल कसं शक्य आहे हो? म्हणजे इतक्या क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, ते या स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांची काहीच किंमत नाही। केवळ बिना खड्ग बिना ढाल ते शक्य नव्हतं। देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर ब्रिटिशांना त्यांच्याच शब्दात उत्तर देणं गरजेचं होतं, हा ठाम विश्वास सावरकरांचा होता। आता 22 जूनला सावरकर सदन, मुंबई शिवाजी पार्क जवळ जे सावरकर सदन आहे, तिथे सुभाषचंद्र बोस आणि सावरकरांची भेट झाली। 3 तास ही मीटिंग चालली आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता। पण ही मीटिंग, ही त्यांची भेट अनेक जण नाकारतात, म्हणतात अशी काही भेट झालीच नाही, ते कधी गेलेच नाहीत सावरकरांना भेटायला, ते सावरकरांच्या विरोधातच होते, असं काही बुद्धिमान लोकांचं म्हणणं आहे। पण म्हणून मी काही प्रूफ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। कसं आहे, आपल्याकडे बाहेरच्या देशातल्या एका लेखकाने जर एखादी गोष्ट लिहिली तर त्याला आपण मान्यता देतो, पण आपल्याच देशातल्या एखाद्या लेखकाने जर एखादी गोष्ट लिहिली तर आपण ती मान्य करायला मागत नाही। आणि म्हणूनच एका जपानी माणसाच्या पुस्तकातनं एक रेफरन्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। जपानी म्हणजेच जॉर्जेस ओसावा म्हणून एक लेखक आहे, त्याने द टू ग्रेट इंडियन्स इन जपान म्हणजेच रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस या दोघांवर एक पुस्तक लिहिलेलं होतं। आणि त्यामध्ये हे एक पत्र मला मिळालं, जे पत्र कोलकात्याचे केसी दास कुसा पब्लिकेशन्स जे हेड होते, ते रासबिहारी बोसांवर एक पुस्तक लिहित होते। आणि त्यावेळेला सावरकरांचे सेक्रेटरी म्हणजेच बाळाराव सावरकर यांनी त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं। त्या पत्रात हा रेफरन्स सापडतो। ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो। ते ओरिजिनली इंग्लिश मध्ये, ते तुम्हाला इथे साइडला दिसत असेल, मी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे सोपं पडेल आणि नंतर पार्श्वभूमी सांगतो। तर बाळाराव सावरकर लिहितात, महाशय, 27 मे 1954 रोजी तुम्ही लिहिलेलं पत्र वाचलं। वीर सावरकरजींच्या सूचनेनुसार तुमच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे श्री रासबिहारी बोस यांचे जीवन आपण प्रकाशित करणार आहात, त्याबद्दल शुभेच्छा आणि आम्हा सर्वांकडून नक्कीच त्याचे स्वागत होईल। श्री रासबिहारी बोस हिंदू महासभेचे जपानचे अध्यक्ष होते। 1938 ते 1940 या काळात सावरकरजी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते। श्री रासबिहारी बोस हे हिंदू महासभा जपान शाखेचे अध्यक्ष होते। 1937 मध्ये जेव्हा रत्नागिरीच्या नजर कैदेतून सावरकरांची सुटका झाली, तेव्हा श्री रासबिहारी बोस यांनी हिंदू महासभेच्या चळवळीचे सावरकरजींकडून आदेश घेतले आणि या पत्रांचे फळ असे की रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये स्वतःच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेची स्थापना केली। त्यांच्यातील पत्रव्यवहार तोपर्यंत चालू होता जोपर्यंत जपानने युद्धाची घोषणा केली नाही। नेताजी सुभाष बाबू, त्यांचा उल्लेख इथे नेताजी सुभाष बाबू असाच ते करायचे, पूर्वीचे सगळेच लोक त्यांना नेताजी सुभाष बाबू असंच म्हणायचे। तर नेताजी सुभाष बाबू सिंगापूरला पोहोचण्याआधी रासबिहारी बोसांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केलेली होती। श्री सावरकर सदन बॉम्बे इथे नेताजी सुभाष बाबू आणि सावरकरजी यांच्यात झालेल्या खाजगी आणि वैयक्तिक भेटीत सावरकरजींनी सुभाष बाबूंना भारत सोडून जाण्याचा प्रयत्न करावा आणि जाण्याचा धोका पत्करावा अशी ठोस सूचना सुभाष बाबूंना केली होती, हे इथे नमूद केले पाहिजे। आता देश सोडून जावा ते कशासाठी तेही ऐका। जर्मनीने तेथे बंदिवान म्हणून जर्मन हातात सापडलेल्या भारतीय सैन्याला संघटित करण्यासाठी आणि नंतर जर्मनीच्या मदतीने श्री रासबिहारी बोस यांच्याशी हात मिळवणी करण्यासाठी जपानकडे जावे, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। हा मुद्दा ठसवण्यासाठी सावरकरजींनी सुभाष बाबूंना जपानी युद्धाच्या घोषणेच्या पूर्वसंध्येला श्री रासबिहारी बोस यांचे सावरकरजींना लिहिलेले पत्रही दाखवले, असा उल्लेख त्या पत्रात सापडतो। अजून बरंच मोठं पत्र आहे ते, पण त्यातला हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे।
यामध्ये सावरकरांचे सेक्रेटरी यांनी अगदी उलगडून सांगितलेले की त्यांच्यात नक्की बोलणं काय झालं. ही भेट जवळजवळ 3 तास चालली आणि या 3 तासात सावरकरांनी सुभाष बोसांना अनेक उपदेश केले. त्यातला एक महत्वाचा उपदेश म्हणजे हा भारत देश सोडून बाहेर जा, जर्मनीत जा, तिथल्या आपल्या बंदिवान सैनिकांना मोकळं करा, त्यांना घेऊन थेट रासबिहारी बोसांकडे जा, जपानला जा, त्यांना भेटा आणि तिथून जपान आणि जर्मनीचे संबंध चांगले करून त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करून त्यांच्या सैनिकांसह भारतावर म्हणजेच ब्रिटिशांवर हल्ला करा आणि देश स्वतंत्र करा. काय दूरदृष्टी होती बघा त्या माणसाची. सुभाषचंद्र बोस त्यावेळेला काय करत होते तर ते हॉलवेलचा पुतळा उद्ध्वस्त करणार होते. पण सावरकरांनी त्यांना सांगितलं की जर तुम्ही हॉलवेलचा पुतळा उद्ध्वस्त केलात तर तुम्हाला जेल होईल आणि देशासाठी ते आता उत्तम नाही. म्हणून ते पत्र त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, त्यांना भेटा आणि त्याप्रमाणे पुढच्या 3 महिन्यात सुभाषचंद्र बोस भारतातनं निघाले, जर्मनीला गेले, हिटलरला भेटले, तिथल्या सैनिकांना मोकळं केलं आणि थेट जपानला जाऊन इंडियन नॅशनल आर्मीच्या मदतीने देश स्वतंत्र करायला सुरुवात केली. आणि क्लेमेंट ॲटली जाताना स्वतः तेच म्हणाला की आम्ही देश सोडून जायला मजबूर होतोय ते केवळ या इंडियन नॅशनल आर्मीमुळे आणि सुभाषचंद्र बोसांमुळे. कदाचित त्या दिवशी ती भेट झाली नसती तर सुभाष बाबू जेलमध्ये असते, परत बाहेर आले असते, परत हा संघर्ष झाला असता. म्हणजे त्यांनी जवळजवळ ब्रिटिशांनी हे क्लेम केलेलं होतं की सुभाषचंद्र बोसांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण सुभाषचंद्र बोस तिथे जाण्यामागे सावरकरांचा हात होता. त्यामुळे या दोघांचंही योगदान देश स्वतंत्र करण्यामागे तितकंच होतं. सुभाषचंद्र बोसांच्या मनात सावरकरांबद्दल तितकाच आदर होता जितका सावरकरांच्या अनुयायांना होता. मंडळी, हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून हे रेफरन्स घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे. आणि आजच्याच दिवशी 22 जूनच्याच दिवशी त्यांची सावरकर सदन मुंबई इथे भेट झालेली होती. तुम्हाला जर ही माहिती माहित नसेल तर नक्की तुमच्या डायरीत लिहून घ्या, कारण हा देश आपल्याला विसरायचा नाहीये. या देशातले हे जे क्रांतिकारक आहेत त्यांना विसरायचं नाहीये, कारण सावरकरांचंच वाक्य आहे की जो देश आपला इतिहास विसरला तो देश रसातळाला जायला वेळ लागत नाही. आणि आज अनेकांचे प्रयत्न त्याचसाठी सुरू आहेत. त्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे आणि असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्हाला ही माहिती माहित होती का? मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ ऐकून तुमच्या ज्ञानात भर पडली का हेही आम्हाला कळवायला विसरू नका. तोपर्यंत स्टे सेफ, बी अ कलाकार. जय हिंद, धन्यवाद.